नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पास सेट परीक्षेचा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुमच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये काही मिस्टेक झाले असेल आणि जर त्याचं तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर करेक्शन करण्यासाठीची विंडो ही ओपन झाली आहे कालपासून आणि मग तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये जी दुरुस्ती करायची असेल ती तुम्ही दुरुस्ती करू शकता. परंतु यासाठी काय अटी आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहूया कोणाला दुरुस्ती करता येईल कोणाला दुरुस्ती करता येणार नाही. तर यासाठी तुम्हाला uniform.ac.in या वेबसाईटला येऊन सेट एक्झामिनेशन हा ऑप्शन दिसेल. या टॅबवरती तुम्ही क्लिक करा. आता या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की जर तुम्ही पेमेंट केलं असेल म्हणजे तुम्ही जर फुल पेमेंट केलं असेल तरच या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अशा उमेदवारांना करेक्शन करता येईल. जर तुमचं पेमेंट झालेलं नसेल तर मात्र या ठिकाणी करेक्शन करता येणार नाही. तर 22 तारखेपासून म्हणजे कालपासून याला सुरुवात झालेली आहे आणि 24 मार्च पर्यंत संध्याकाळी 6 वाजलेपर्यंत करेक्शन करता येणार आहे. आता करेक्शन करण्यासाठी आपण क्लिक हिअर फॉर करेक्शन एडिट सेट ऍप्लिकेशन फॉर्म तर यावरती आपण क्लिक करावं. यावरती क्लिक केलं की तुमचा युजर आयडी म्हणजे तुमचा जो ईमेल आयडी असेल तो आणि पासवर्ड टाकून आपण पण लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो दिसेल. आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि खाली स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 दिसतील. आता या ठिकाणी बघा करेक्शन्स इन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तर हा टॅब दिसेल. तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर यावरती आपण क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा दिस इन्फॉर्मेशन इज अबाउट कॅन्डिडेट अबाउट एक्झामिनेशन लाईक सब्जेक्ट सेंटर अँड अबाउट युअर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट टाकलाय तुमची माहिती भरली तर ही माहिती तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करता येईल. जर तुमचा फोटो सिग्नेचर याच्यामध्ये काही मिस्टेक झालेली असेल तर फोटो सिग्नेचर तुम्ही यावरती क्लिक करून त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करता येईल. सिग्नेचरच्या जागेवरती काही जणांची फोटो झाले असेल फोटो जागेवर काहींची सिग्नेचर झाली असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येईल आणि नंतर मग सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. आता या ठिकाणी करेक्शन करण्याच्या आधी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ती म्हणजे यू आर अलाउड टू करेक्ट एडिट युअर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ओनली वन्स म्हणजे तुम्हाला फक्त एकाच वेळेस तुमच्या फॉर्म मध्ये बदल करता येईल करेक्शन करता येईल. जर तुम्ही बदल केला एकदा आणि तो फॉर्म सबमिट केला तर मात्र परत तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे प्रॉपर केअरफुली तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो करेक्ट करायचा आहे. आता आपण या ठिकाणी करेक्शन इन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हा जो टॅब आहे तो ओपन करूया. यामध्ये वर जी माहिती तुमची पर्सनल माहिती आहे सब्जेक्ट आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येतील. तुमचे पर्सेंटेज चुकले पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी बदलता येतील. सर्व गोष्टी या ठिकाणी आपण अपडेट करायच्या आहेत करेक्ट करायच्या आहेत. सगळी माहिती एकदा चेक करून डिक्लेरेशन वरती क्लिक करून आपण अपडेट यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची माहिती अपडेट होईल. तर लक्षात ठेवा तुम्ही जी माहिती करेक्ट करणार ती माहिती या ठिकाणी अपडेट करायची आहे म्हणजे ती माहिती सेव्ह होईल आणि परत एकदा चेक करा की तुमची माहिती तुम्ही बरोबर भरलेली आहे का नाही आणि तरच या ठिकाणी अपडेट करा. त्यानंतर अपडेट वरती आपण क्लिक केलं त्या ठिकाणी तुमचा सेंटर येईल सब्जेक्ट येईल तुमची कॅटेगरी येईल. या गोष्टी बरोबर आहेत का एकदा चेक करा. असेल तर आपण ओके यावरती क्लिक करायचं. ओके यावरती आपण क्लिक केले की तुमची पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण होईल. तुम्हाला आता फोटो आणि सिग्नेचर याच्यामध्ये करेक्शन करायचं असेल तुम्ही यावरती क्लिक करून तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने सगळी माहिती तुमची या ठिकाणी भरून झाल्यानंतर फोटो सिग्नेचर आणि तुम्हाला जे करेक्शन करायचं आहे ते करेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण यायचं आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेता येईल त्याची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची. तर लक्षात ठेवायचं की फॉर्म भरत असताना माहिती भरत असताना एकदाच त्या माहितीमध्ये बदल होईल नंतर त्या माहितीमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी आपण करायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी माहिती अपडेट केली आणि लगेच या ठिकाणी ही जी माहिती आहे ती ब्लॉक झालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की तुम्ही डिक्लेरेशन करायच्या आधी वर जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती एकदा चेक करा आणि सगळी माहिती तुमची जर करेक्ट असेल तर आणि तरच या ठिकाणी ही माहिती अपडेट करायची आहे. अन्यथा या ठिकाणी ही माहिती खात्री करूनच अपडेट करा कारण परत तुम्हाला या माहितीमध्ये बदल करता येत नाही. लॉग इन तर होईल परंतु या माहितीमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे याची काळजी आपण घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सेट एक्झामिनेशन फॉर्म मध्ये जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर करेक्शन करता येत आहे. 24 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला करेक्शन करता येईल. या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली. व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद.